अशा गरमीमध्ये थंडगार ड्रिंक हवाय. चला 2 मिनिटात बनवूया ऑरेंज मोहितो. फक्त आणि फक्त 2 मिनिटात ही ऑरेंज मोहितो बनवून तयार होते. एकदम रिफ्रेशिंग अशी ही ड्रिंक आहे. तर चला जास्त बडबड न करता पटकन आपल्या या सिंपल रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्हाला अशाच भरपूर सारे समर स्पेशल रेसिपी हवे असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इथे मी सगळ्यात आधी ग्लास घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ऑरेंजचं ज्यूस काढून घ्यायचं आहे. तर ज्यूससाठी इथे मी नाही मिक्सर वापरणार आहे, नाही कोणतं ब्लेंडर वापरणार आहे. फक्त आपल्याला सगळ्यात आधी ऑरेंजला सोलून घ्यायचं, अशा पद्धतीने त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्याला क्रश करून त्याच्यातला ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. तर इथे मी ऑरेंजचा ज्यूस काढून घेतला. आता याच्यामध्येच आपल्याला 4-5 पुदिन्याचे पानं सुद्धा ॲड करून घ्यायचे. धुवून घ्यायचं पुदिन्याचे पानं आधी. त्यानंतर आपल्याला हे सुद्धा आपल्याला याच्यात ॲड करून ते सुद्धा क्रश करून घ्यायचे. खूप जास्त क्रश करायचं नाही, याच्यातला ज्यूस निघेपर्यंत क्रश करून घ्यायचं आहे आणि बघा याच्यातला पूर्ण ज्यूस निघालेला आहे. आता ना हे मी चाळून बाजूला ठेवून घेणार आहे. आता लगेच आपल्याला दुसरा ग्लास घ्यायचा इथे. ज्या ग्लासमध्ये आपल्याला सर्व्ह करायची आहे ड्रिंक तो ग्लास घ्यायचा आहे. तर बघा इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण जो ऑरेंज ज्यूस बनवून घेतलेला आहे तो पूर्ण ॲड करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 1 लिंबाचा रस सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे. तो मी आधीच काढून ठेवलेला आहे बाजूला, तो सुद्धा ॲड करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर साखर ॲड करून घ्यायची आहे आणि 4-5 पुदिन्याची पाने हातानेच बारीक तोडून ॲड करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने चिरून घ्यायचं एकदम बारीक-बारीक आणि ते सुद्धा ॲड करायचं आहे. त्याच्यातली देठं मी सेपरेट करून घेतलेली आहे. फक्त पानं याच्यामध्ये बारीक चिरून ॲड करून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आपल्याला. एकदम बारीक तोडून घ्यायचं हाताने आणि टाकून घ्यायचं त्या ग्लासमध्ये. ज्यावेळेला आपण हा ज्यूस पिणार ना, त्यावेळेला एकदम रिफ्रेशिंग असा टेस्ट येईल. आता याच्यामध्येच मी 4-5 लिंबूचे तुकडे सुद्धा बारीक कट करून घेतलेले ॲड केलेले आहेत. आता चमचने आपण थोडंसं याला ढवळून घेऊया, म्हणजे सगळा फ्लेवर ना या ज्यूसमध्ये उतरेल. तर बघा इथे मी छान ढवळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सोडा किंवा स्प्राईट ॲड करायचा आहे. तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही इथे ॲड करून घ्या. सोडा ॲड करा किंवा स्प्राईट ॲड केलं तरी चालेल. इथे मी सोड्याचा वापर केलेला आहे. तर इथे आपल्याला पूर्ण ग्लास फुल भरेपर्यंत भरून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला एक ऑरेंजची काप किंवा लिंबूची काप अशा पद्धतीने इथे सजावटीसाठी लावून घ्यायचं आहे आणि इथे आपला मस्तपैकी थंडगार ऑरेंज मोहितो बनून तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही एकदम झटपट होणारी रिफ्रेशिंग ड्रिंक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा समर स्पेशल रेसिपीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. थँक